फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं आणि छान तुम्ही कमेंट केल्या, तर थँक्यू बरं का सगळ्यांना. आणि कमेंट पण छान केल्या. तुम्ही हॉस्पिटलचे नाव सांगितले त्यामुळे आम्हाला खरंच खूप मदत झाली, तर सगळ्यांना धन्यवाद त्याबद्दल. चालेल, दाखवते तुम्हाला. आता आईला घरी आणलेलं आहे. आमच्या इकडं मेंढ्या आलेले आहेत. तसे आम्ही झाड म्हणजे तोडलंय, लिंबाचं झाड आहे ना आमच्या दारात, ते तोडलं. ते पाला खातात. ते चूल गरमच आहे अजून. पाणी सगळं पिलं बकऱ्यांनी, गरम मेंढ्यांनी. हा, गरम पिलं. ताण लागले असं मग काय. इकडं आई बसलेले आहे आणि यांना न्यायचं आहे आता ऑपरेशनसाठी, कारण ते योजनेचं होण्यासाठी 1-2 सगळं झालं. आता फक्त आता न्यायचं आहे त्यांना, आज लगेच न्यायचं आहे. आज दवाखान्याची परमिशन आणली, कागदपत्र झाले. डॉक्टर म्हणले आणून साईदीपलाच करायचं. सायदीपलाच करू. साईदीपलाच म्हणते परत. ते तिथंच हे झालं ना, ते योजनेचं तिथंच सगळी प्रोसेस झाली. त्यांनी अपॉइंटमेंट पण घेतली. ते म्हणजे लगेच आणा म्हणे, आज कोणाची नाही, मग करून घेऊ लगेच आज. वार, हा वार चांगला आहे. बरोबर, खाऊन घ्या, तेवढं टेन्शन नका घेऊ, खाऊन घ्या. पाणी आणते, बसा इथंच, पाणी आणते. खूप पसारा आहे आज किचनवर, कारण आमचं सगळं काम राहिलेलं आहे. आता पोरं पाठवले शाळेत, स्वयंपाक वगैरे झाला. आणि आज गुरुवार आहे, पूजा पण मांडायची बाकी आहे. उपवास कोणी कोणी धरला आज? सोनताई धरते का? सोनताई जोपर्यंत दम निघन का तोपर्यंत धरायचा, नंतर मग सोडून द्यायचा. पिऊ दादा झोपला इकडं. या पिऊ दादांना इतका त्रास दिला ना सकाळी, आज त्याच्या मम्मीला 5:30लाच उठून बसली आणि काहीच नाही. खोकला येत होता तिला, लई सर्दी खोकला जाम झाली ती. हातच लावू द्याय ना, उड्याच मारायला लागली ती. आज संध्याकाळी परत देऊ तिला. आता उठल्यावर पिती ती, चांगलं पी. तिला असं चमच्यानं म्हणलं तर औषध म्हणून लय रडली असती. चमच्यानी पाच म्हणलं, कारण तिथं आणलेलं औषध पिवळच आहे. गुळ टाकलं होतं ना, त्यामुळे गोड लागलं. बसा, मी घालून देते. वेणी घालून देते. बसा खाली, नका घालू हातानं. बसा, बस तर खाली, तर बस. सगळे आणत असं काय कारण नाही. आता सगळं झालंय ना कागदपत्राचं काम. ते कधी ना कधी तूच म्हणली ना, कधी ना कधी करावंच लागणार आहे ना. झालं ना, करून टाकायचं. काय करते, तेच ना. मग आता झालंय तर मग काही गरज नसते ऑपरेशनची. थोडं मम्मीचं बिलकुल पटत नाही. पण सकाळ जास्त जीव हिच्यातच आहे. हा, तिथं गेल्यावर द्या. आता लगेच जायचंच आहे ना. घेतली. गोळ्याचं काही नसेल अडचण तिथं. आले, पण आले वाटतं घ्यायला. रिक्षातच जातं ना. नको, रिक्षात जाय. नको, रिक्षाने जाय. हलकी नाही आहे, नाका तोंडात वार जातं त्याचं. नाही हलकीच. नको, रिक्षात जाऊ. इथे ना सांग सोनताई येऊन देणार नाही. आणि बाबा काही चक्रा मारल्याशिवाय राहणार नाही. बाबाला जवळ आई दिसणार नाही का परत ऑपरेशन झाल्यास नंतर, तर ते चक्रा मारते. ते तर दवाखान्यात तसं आहे, त्यांचा टायमिंग आहे भेटायचा. पण डॉक्टर वगैरे चांगले आहेत. ऑपरेशन राहतं फक्त 15 ते 24 मिनिटाचं, 24-25 मिनिटाचं.
महादेवाला गेल्या. इथं रिक्षाने याय ना, त्यामुळं आईला गाडीवर रिक्षापर्यंत न्यायचं आहे समोर आणि नंतर रिक्षात जाणार ते. ताई चालले आहेत सोबत, कारण आमच्या लेकरांमुळं आम्हाला जाता येईना. लेकरं लय बेजार करते. हे बघा, शाळेतून आज रडतच आली मॅडम. काय झालं काय नाही, देवांश पण रडतच आलाय. काय आमचा पिऊ दादा, पिऊ दादा, आय पिवडी. पिऊचं चालू आहे जेवण. तिकट लागलं तिकट. नमस्कार कर बरं. कसं करायचं नमस्कार? नमस्कार कर. कर ना. कसं करते तू? नमस्कार कशी करते? पकडायला, पकडा पकडा पकडायला, पकडा पकडा पकडा. तिला लय धिंगाणा लागतो या पोरीला लय. नुसती पाणी खेळायला पळती बाहेर. जा पाणी भरून ठेवलंय ते बघा. चालली ते बघ. सांगायची गरज नाही, पाणी भरून ठेवलेलं आहे. कशालाच घाबरत नाही ती. कशाला खेळतोस? आम्ही चपला खेळतो. ज्या गोष्टी नको करू म्हणलं तिला त्या आधी करते ती. तिची मम्मी कधी तिला औषध पाजायला लागली तर एक औषध पिती, दुसरं औषध घेऊस तर तिनं पाहिलं मम्मी औषध द्यायली का ती लगेच अशी हळू एक एक पायरी करून लगेच बाहेर पळून जाते. पिऊ औषध प्यायचं आता, चल. दुपारचं औषध पाहिलं ना? बस खाली, चल आपण औषध पिऊ. खाली बस. देऊ तुला? देऊ? देऊ? बदमाश आहे बदमाश. मला अजून पूजा मांडायची आहे, पण 3च्या नंतर मांडा म्हणते. आईंला लिहिलेलं आहे सकाळीच ऑपरेशनसाठी. आता मी ही बाई आज लय रडायला लागली. शाळेत पण इतकी रडली ना, चिडचिड चालल्या. आज लय चिडचिड करायली. काहून काय नाही. अंशिका, तेव्हा पडला हीच रडायला लागली. काय? शाळेत का बरं रडली तू? काय लावलं तोंडाला? पावडर लावत. काही पण लावती. देवा उघडतोय डोळे तिच्या आवाजानं. काल तसे झोपले, झोपणार अशी का तशी? ती आता 3 वाजता झोपन, 4ला उठन आणि संध्याकाळी 12 वाजता झोपणार नाही. 3ला झोपली का ती पार 6-7 वाजता झोपती. मग बळच उठवावं लागतं तिला. एवढे ही पोरगी बघा, मी अशी कुटाने करतीन त्या ड्रॉवरमध्ये बोटं घालती. नाही एक वेळेस चंगरले तिनं आता बरोबर हे करती. पिऊ दादा, पप्पा कुठे तुझे? पप्पा, दीदी आली. दीदी परी, दीदी आली. दीदी पण पप्पा आले. या पप्पा, या तुझे पप्पा या. गेली बघाय. पाहती बाहेर शानी. लय शहाणी आहे ती. पिऊ अगं बोट जाते, बोट नाही बरोबर लुटती ती. असा उभा हात करते ती. लावून घे नाही. बघा आईला नेलं सकाळीच ऑपरेशनसाठी. आता ऑपरेशन म्हणजे आजच होणार. कोणता गुरुवार आहे आजच होणार आहे ऑपरेशन. सोबत ताई आणि माझा भाऊ आणि अंशिकाचे पप्पा असे 3 जण गेले. ते आम्ही लेकरांमुळे आम्ही नाही गेलो. आणि नंतर आता ऑपरेशन झाल्यानंतर भेटायला जाणार विषय आहे बघा. आणि आत्ताशी आमचं सकाळचं काम आत्ताशी आवरलं, पण आम्हाला पण टेन्शनच, खूप टेन्शन आलं आहे ऑपरेशन होईस तर. आता टेन्शनच नाही का. त्यांना शुगरचा त्रास आहे आणि श्वास पण असं नाही का एकदम श्वास हे होतो त्यांचा, त्यामुळं थोडीशी भीती आहे आम्हाला. देव करो सगळं सुखरूप हो. तर अगं मी अशी पूजा मांडलेली आहे आणि नारळ आणि हार आणायचा बाकी आहे अजून, कारण बाबाला यायला 4 वाजणार होते. देवांश झोपलेला होता मी, त्यामुळे पूजा मांडून घेतली. कारण देवांश झोपल्यावर लय मध्ये करतो नुसतं सांडलवण आणि देवाला दिवा वगैरे लावायचा होता, कारण आईला नेलं ऑपरेशनसाठी. त्यामुळं म्हटलं जाऊन त्या मांडून घेते पूजा. अजून झोपलेला आहे. आत्ताच आईने फोन आलता का ऑपरेशनसाठी आतमध्ये नेलं आहे म्हणून. सगळं सुखरूप होऊ दे म्हणजे टेन्शन नाही काही. असं आहे बघा. तर बघा माझ्या लेकीनं पदर टाकला आहे माझ्या डोक्यावर, कारण मी
पूजा करत होते त्यामुळं. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा आणि सगळ्यांनी प्रार्थना करा का सगळं व्यवस्थित होऊ दे. आहे की नाही अंशू? तुम्ही पण जय बाप्पा करा. तुम्ही पण जय बाप्पा करा. तुम्ही पण जय बाप्पा करायला या. तुम्ही पण जय बाप्पा करायला या. तर चला सगळ्यांनी काळजी घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय करा. बाय बाय.